रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्त चालला चला. आज दिवसाची सुरुवात म्हणजे चहा आणि रोस्ट केलेल्या ब्रेडपासून झाली, कारण रुद्रच्या बाबांना ना चहा आणि ब्रेड खायचं होतं म्हणून ते पण केलं. आणि मग रुद्रचे बाबा आज घरात होते म्हणून रुद्रच्या बाबासोबत जरा फिरायचा प्लॅन होता. म्हणजेच काय, मंदिरात जायचं होतं आम्हाला, थोडं मंदिरात दर्शन वगैरे घ्यायचं होतं. रोज आम्ही घरात बसतो, आज तर रुद्रसोबत आणि रुद्रच्या बाबासोबत जरा फिरायचं जरा मिळालं म्हणून दोघं निघालं. रुद्र आमचं तिथं सुद्धा त्याचा बॉल दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मग मंदिरात मंदिरचं एंट्रन्स खूपच छान होतं. आमचं बाळ तर मस्त मज्जा करतच निघालं होतं पळत. बाळाची मस्ती का आमच्या संपातच नसते कधी पण, मंदिर हात धरून पकडत घेऊन जावं होतं. मस्त असं मंदिरात मस्त असं फुलं सजलेली होती म्हणजे देवाला. आणि माझं बाळ ते शंभू वगैरे करत नंदी महाराजासमोर जाऊन शंभू काय करतोय त्याला खूप आवडतं असं देवळात वगैरे जाणं. म्हणजे कसं पॉझिटिव्ह वाईब असते ना, मस्त छान वाटतं. गणपती बाप्पाची मूर्ती, इच्छापूर्ती गणेश भगवान, मस्त होतं मंदिर. पण माझ्या बाळाला घंटी तर अगोदरपासूनच आवडते, बघितलं ना अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. त्याला खूपच मजा येते घंटी त्याने वाजवायला. आज तर बाबा होते म्हणून त्याची डबल एक्साइटमेंट असणार. बघा नंदी महाराज, मूषक महाराज पण आहे तिथेच. मस्त असं मंदिर तर खूपच छान होतं, म्हणजे दिसायला तर मस्त सुंदर होतं. आणि तिथं बघा गणपती ते सगळं म्हणजे मस्त छानच होतं. गणपती मस्त असं मंदिर होतं. आणि रुद्राच्या बाबाचं ना, रुद्राच्या हातून दक्षिणा टाकायचा कार्यक्रम चालू होता. बाय करा. आमचे महाराज बघा इथं मस्त असं बाय का करते, जणू का हा एकटा चाललाय. शंभू वगैरे दोघांचं म्हणजे बाबा जे करतात ना, आता आजकाल ना रुद्राची तीच चालू आहे की माझे बाबा जे करतात मी पण तेच करणार. कोणत्याही मुलांचं सवयीला आपलेच रोल मॉडेल असतात ना, त्यामुळे मग आणि तिथं मैदान दिसलं ना, रुद्र आणि रुद्राच्या बाबाला खेळायचं मज्जाच वाटते. मस्त त्याच्या बाबासोबत त्याची मज्जा चालू होती. चला तर दाखवते तुम्हाला कोणकोणते तिथे देव होते. मस्त असं गणपती बी होते, सुंदर अशी मूर्ती होती, खूपच छान होती. तसंच आणि त्यासोबत शिर्डीचे साईबाबा, भगवान हनुमान, बजरंगबली हनुमान, राम सीता, तसंच देवी लक्ष्मी, दत्तात्रेय, महादेवाची पेंटसुद्धा होती. मेन म्हणजे तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा होती, खूपच छान. आमचं दर्शन वगैरे छानसं झालं आणि थोडं बसलो होतो, म्हणजे रुद्रला थोडं आराम, म्हणजे मैदान होतं ना रुद्र. त्यात ना रुद्राची एक मैत्रिणीसुद्धा भेटली. मैत्रिणी म्हणजे जस्ट एक लहान, आपण लहान असतं कसं निरागस असतं, मुलांना कसं लहान मुलांचं मस्त मज्जा चालू होती. ते मस्त असं रुद्राचे आमचे सर्वांचेच फोटो छान छान असे फोटो क्लिक करून घेते. तुम्हाला म्हटलं ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती मस्त, ही पाहू शकता. आणि माझं बाळ तिथं बघून, आणि त्याला माझ्यासारखंच ना आवडतं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.